नाशिक महानगरपालिकेच्या विशेष महासभेत रस्त्यांवरील खड्ड्यांच्या मुद्द्यांवरून चांगलाच राडा झाला। अजित पवारांची राष्ट्रवादी आणि भाजपच्या नगरसेवकांमध्ये बाचाबाची झाली। खड्ड्यांमुळे झालेल्या अपघातांचं गांभीर्य दाखवण्यासाठी राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी डोक्याला आणि हाताला बँडेज, प्लास्टर लावून रुग्णवाहिकेतून महानगरपालिकेमध्ये दाखल होत आंदोलन केलं। खड्डे तातडीनं बुजवावेत, निकृष्ट कामांची चौकशी करावी आणि खड्ड्यांमुळे मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत द्यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली। ठाकरेंच्या शिवसेनेकडनं देखील नाशिक महानगरपालिकेच्या सभागृहाच्या बाहेर या ठिकाणी निदर्शनं केली जात आहे। हाताला डोक्याला या ठिकाणी बँडेड बांधून आलेले नगरसेवक आपण बघतोय आणि थेट व्हीलचेअरवर सुद्धा काही नगरसेवक या ठिकाणी आणण्यात आलेले आहेत। हातात फलक घेऊन या ठिकाणी नाशिक महानगरपालिकेच्या एकूणच कारभारावर संतप्त टीका केली जाते। ठाकरेंच्या शिवसेनेचे महानगर प्रमुख प्रथमेश गीते आपल्यासोबत आहे। काय नेमकं तुमचं म्हणणं आहे? तुम्ही थेट वेगळ्या पद्धतीचं हे निदर्शन करताय। काही वेळापूर्वी अजित पवारांच्या राष्ट्रवादीनं सुद्धा अगदी अशाच स्वरूपाचं निदर्शन केलं। खरं तर अजित पवार गटाने निदर्शन करणं हे चुकीचं आहे। ते सत्तेत सहभागी आहे। आमची संघटना ही जनतेसाठी रस्त्यावर उतरणारी संघटना आहे आणि आज आम्ही ज्या अवस्थेत इथं आलोय त्याच अवस्थेत संपूर्ण नाशिककर आहे। आज आम्हाला नाशिककरांची काळजी आहे। येणाऱ्या काळामध्ये किती आंदोलन आम्ही आता करावं, आता अंत झालाय। म्हणून आज महानगरपालिकेच्या प्रशासनाला जाब विचारायचं की आतापर्यंत मृत व्यक्ती झाले, त्या व्यक्तींच्या विरोधात तुम्ही त्या कॉन्ट्रॅक्टरवर कुठल्या प्रकारचा गुन्हा दाखल केलाय? काल मुख्यमंत्र्यांनी सांगितलं असून सुद्धा यांनी अजूनपर्यंत गुन्हा दाखल झालेला नाही। नाशिककरांमध्ये इतक्या तीव्र भावना आहेत की रोजचे शेकडो नागरिक हात मोडून पाय मोडून कोणाचं डोकं फुटतं दवाखान्यामध्ये ऍडमिट आहेत, तरी या प्रशासनाचं त्यांच्याकडे लक्ष नाहीये। कुठल्याही प्रकारचे खड्डे बुजवले जात नाहीये। नगरसेवक म्हटलं की एकदम हायफाय कारमध्ये येतात, भली मोठी गाडी असते, लवाजमा असतो। आज अशा अवस्थेत बघून तुम्ही एकमेकांना बघून तुम्हाला काय वाटतं? तेच आम्हाला एकमेकांना बघून असं दुःख होतंय की प्रत्येक नाशिककर जो खड्ड्यांमध्ये पडतोय, हातपाय तुटताय, काहींचा बळी जातोय तर याच आम्हाला शासनाला किंवा प्रशासनाला विनंती करतो का अजून किती बळी घेणार। हीच आम्हाला या माध्यमातून सर्वांच्या माध्यमातून प्रशासनाला जाग आणायची आहे का लवकरात लवकर हे करा, नाही तर दोषींवर कारवाई करा। संपूर्ण नाशिकभर खड्डे झालेले, 6 लोक अपघाती मृत्युमुखी पडले, त्याचबरोबर इतर जणांचा अपघात झालेला आहे। कारण हॉस्पिटलमध्ये बरेच अपघाती आज जिथं जिथं गेला असं तिथं 15-15, 20-20 पेशंट आहेत, तर त्या सगळ्यांना पण मदत झाली पाहिजे आणि ठेकेदारांवर कारवाई झाली पाहिजे। व्हिडिओ जर्नलिस्ट मयूर पारगजेसह मी किरण ताजने, पुढारी न्यूज, नाशिक।